कसे आहेत तुम्ही सगळे? मी तुमचा लाडका श्री पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता यूट्यूब चॅनेलवर. तर मंडळी आता संडे आहे आणि आता आम्ही लवकर उठलेलो आहेत. आता आम्ही चाललेलो आहे जेजुरीला दर्शन घ्यायला. तर सगळेजण आता उठलेली आहेत. तर चला आता आपण जाऊया. हे बघा आता सकाळ झालेली आहे. आम्ही आता निघालेलो आहे जेजुरीला जायला. आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे जेजुरीला. बघा सकाळ झालेली आता. हे बघा काही आमची गाडीतली गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता. बघू शकताय बघा इथे सजवलेला कारण की काल शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. किती छान सजवलेलं आहे. अजून एक रोड झालेला आहे पुण्याला जायला. हे रोडचं नाव आहे मिसिंग लिंक. हे बघा गाईज आता बघला असेल तुम्ही एकदम खाली रस्ते आहे इथे. आता आपण लवकर पुण्याला पोहोचू शकतो. ट्रॅफिक वगैरे काय नाही. खूप मोठा रस्ता आहे बघला असेल आता तुम्ही. आता आपण पुण्याला लवकरच पोहोचू शकतो. तर मंडळी हे बघा आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे जेजुरीला. तुम्ही इथे जेजुरीची कमानी बघू शकता. तर गाईज हे बघा इथे पावती घ्यायला लाईन आहे. इथे वाटतं आज खूप गर्दी आहे जेजुरीला. मंदिर खालतून आहे बघा किती मस्त दिसतोय. आता तिथे चढायचं पण आहे वरती जाऊन. हे बघा आता आम्हाला इथे जागा भेटली म्हणून आम्ही इथे कार पार्किंगला लावलेली आहे. हे बघा आता सगळी जण इथे सांगतात कारण की तिथे अख्खा फुल झालेला आहे. हे बघा किती जण आलेली आहे. खूप अख्खी पार्किंग भरलेली आहे समोरच्या इथे. हे बघा इथे गाय पण आहेत. तुम्ही ते बघू शकता गाय बांधून ठेवलेले आहेत. हे बघा गाईस गाय. मंडळी हे बघा अख्खी इथे भरलेली आहे पार्किंग. तुम्ही इथे बघू शकता. दुसऱ्या इथे पण भरलेली होती. खूप जण आलेली आहे जात इथे बघा. हे बघा इथे स्टॉल वगैरे लागलेले आहेत आता सगळं विकायला. बघा धागा वगैरे सगळं विकतात इथे आता. फोटो वगैरे तुम्ही इथे बघू शकता. हार पण आहे आणि भंडारा पण आहे बघा. किती लोक आहेत इथे. किती लोक आलेली आहेत दर्शनाला. आज संडे म्हणून एवढी गर्दी आहे बघा. इथे आता सगळी जण नाश्ता करत आहेत. आम्ही पण आता ऑर्डर दिलेली आमची. हे बघा आणि तिथे बघा किती लोक आलेली आहेत गाईस. वट्टावरती खूपच गर्दी आहे.
सगळी जण सकाळी आलेले दर्शन घ्यायला. हे बघा हा बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. बघा गाईस इथे किती मोठा नंदी देव आहे. गाईस किती गर्दी आहे इथे, किती लोक आलेले, अख्खा भरलेला आहे इथे एवढी गर्दी आहे का आम्ही आता इथे दुसऱ्या साइड वरून आलेलो आहे. हे बघा किती मोठी लाईन आहे. आज तर दर्शनच नाही भेटू शकत. हे बघा गाईस किती लोक आलेले, अख्खा भरलेला आहे. आम्ही दर्शनाला लाईन आहे. आम्ही आता जाऊच नाही शकत दर्शन करायला, खूपच टाइम लागेल. बघा किती लोक आलेली आहेत. इथूनच सगळे जण आता देवाच्याकडे भंडारा उडवतात. हे बघा आता आम्ही कसा खूप गर्दी आहे म्हणून इथून डोंगरातून उतरतोय. ते बघा आमची पार्किंग तिथे कार केलेली आहे. आता इथून असं उतरत चाललेलं आहे आम्ही डोंगरातून. एवढी गर्दी आहे ना गाईस काय बोलूच नाही शकत. लाईनला आरामशी 3-4 तास लागले असते. खूप जण आलेली आज संडे आहे ना म्हणून तेवढी गर्दी आहे. हे बघा इथून असं उतरून तिथे पार्किंग पर्यंत जायचंय. माझा मामा बघा तिथे पोचला पण तेवढ्या लांब. चला आता आपण उतरूया खाली. हा बघा हा धन निरंकार भवन आहे. माताजींनी बघा किती सुंदर बनवलेला आहे. हे बघा किती मोठं. थांबा मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे बघा गाईस आता हे बघा तिथून आतमध्ये काम पण चालू आहे अजून. हे बघा खूप मस्त आहे गाईस. तुम्ही इथे जेजुरीला येशाल तर ती बघू शकता. इथे मेन रोडलाच आहे. अजून पण बघा काम चालू आहे, पण थोडा अर्धा बनवला तर किती सुंदर दिसतोय. पाठच्या साईडला तर गार्डन पण आहे सगळं. खूपच छान केलेलं आहे गाईज मंदिर. सॉरी भवन. ते गाईज हे बघा आता आम्ही चाललेलो आहे नारायणपूरला. जेजुरीच्या बाजूलाच होता तो म्हणून आम्ही चाललेलो आहे तिथे. हे बघा रस्ता. हे बघा आता आम्ही इथे नारायणपूरच्या मंदिरात आलेलो आहे. हे बघा आता आम्ही मंदिरात चाललोय. इथे पण खूप सारे गाड्या आहेत पण तेवढी गर्दी नाही आहे इथे. हे बघा गाईस स्टॉल वगैरे आले पण आहेत तिथे, सगळं विकायला बसलेले आहेत. हे बघा खेळणी वगैरे वाले पण आहेत. मंदिर आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. खूप सारे फोटोज आहेत इथे. बघा इथे पण थोडी बहुत गर्दी आहे, तेवढी पण नाही आहे, थोडीच आहे. बघा बघा इथे पण खेळणीचे दुकान आहेत वगैरे. बघा
हा बघा काही ह्या मंदिराच्या आतमध्ये झाड आहे. हा देवबाप्पाचं झाड आहे बघा, तुम्ही इथे बघू शकता. दर्शन करून घ्या पहिले, फोटो नंतर काढा गर्दी कमी असेल तर. आता आमचं नारायणपूरचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे पुण्याला तिरुपती बालाजीच्या मंदिरात. तर चला आता आपण जाऊया. हे बघा आता आम्ही निघाले.